काल रात्रीचा भात उरला होता म्हणून माझ्या मनात विचार आला की चला फोडणीचा भात बनवूया. मग काय लागली तर कामाला. तर पटापट मी कांदा, टमॅटो आणि बटाटी एकदम बारीक बारीक चौकोनी आकारात चिरून घेतली. आता बघा, बटाटी ऑप्शनल आहेत पण टाकलात तर एक नंबर लागतात. कढई छान तापली आहे, त्यात मस्त तेल घेतलं आहे. तेलही छान तापलं आहे, त्यात मस्त राई घालते. राई छान तडतडल्यावर त्यात मस्त जिरे व हिंग घालून घेऊया. आणि ही बटाटी आपण बॉईल नाही करणार आहोत म्हणून स्टार्टिंगलाच घालूया, म्हणजे ते फ्राय होतील छान त्या तेलात. त्याचबरोबर कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची छान तोडून घेते मी, म्हणजे 2 तुकड्यात तोडून घेते हिरवी मिरची. आणि आपलं मस्त होऊया ही आहे आलं लसूण पेस्ट. थोडं परतवल्यावर टमॅटो व चवीनुसार मीठ ॲड करूया. 2 छोटे चमचे हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि आपला लेफ्ट ओव्हर राईस ॲड करूया. तुम्हाला सगळं ॲड करायचं असेल तर सगळा करा, किंवा थोडा ॲड करायचा असेल तर थोडा क्वांटिटी वाईज ॲड करा. आता मी साईडला एका पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाणे तुम्ही स्टार्टिंगच्या प्रोसेसमध्ये सुद्धा भाजू शकत होतात, पण तेव्हा मला आठवलं. आता बघा, पॅनच्या थोडं हँडलच्या पुढे पकडलं म्हणून मला किती जोरात चटका लागला आहे, पण तरी पण खायचं आहे म्हणून आता बनवावंच लागणार आहे ना. तर आपला हा फोडणीचा भात बनवून तयार झाला आहे. कोथिंबीर स्प्रिंकल करा टू गिव्ह दॅट हिट. आणि अशा प्रकारे बाउलमध्ये सर्व करून घ्या. ही रेड चिली मी वर ठेवली आहे गार्निशिंगसाठी, कारण मला चिलीज खूप आवडतात. टेस्ट टाईम. ओ माय गॉड, इट इज सो गुड, यमी, लव इट. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.